नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत। आजचा जो व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओमध्ये आज आपल्याला प्रामुख्याने 3 गोष्टीचा ॲनालिसिस करायचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहील। कारण आपल्या ज्या काही 258 जागा आहेत आणि याच्यासाठी पूर्वपरीक्षा, या पूर्वपरीक्षाचा सिलेबस आपल्याला माहिती आहे, तो थोडक्यात इथं मी डिस्कस करेन। पहिलं, दुसरं, या सिलेबस म्हणजे प्रत्येक सिलेबस आणि त्याच्यासाठी कोणते रेफरन्स बुक आपल्याला वापरायचे आहेत ते, आणि तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट राहील तो म्हणजे की आता जे काही 2023 असेल, 21 असेल, 22 असेल किंवा याच्यामध्ये त्या सब्जेक्टला किती वेटेज दिलेले, किती प्रश्न विचारलेले, म्हणजे आता आपल्याकडे जो काही 2 महिन्याचा कालावधी आहे, तर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत की जे केल्याच्या नंतर आपण म्हणजे तिथे इनपुट दिल्याच्या नंतर आपल्याला तिथून आउटपुट भेटल। अलग लक्षात, त्या सब्जेक्ट आधी आपल्याला अभ्यास करताना त्याला प्रायोरिटी द्यायची आणि ती प्रायोरिटी बेसिसवर ते विषय आपल्याला आधी करायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटचे जे काही तुमच्याकडं 15 दिवस राहतील हे फक्त रिव्हिजनसाठी राहतील। अलग लक्षात, त्याचे शॉर्ट नोट्स बनवायच्या कसे काय याच्यासाठी मी एक नेक्स्ट व्हिडिओ येईल, आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे। पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डिस्कस करणार आहोत सिलेबस, रेफरन्स बुक आणि किती क्वेश्चन्स आलेले आहेत ते। ओके, कारण आपल्याला माहिती आहे मुख्य परीक्षेला हे होण्यासाठी म्हणजे पात्र होण्यासाठी आपल्याला पूर्वपरीक्षाला फेस करावं लागेल आणि चांगले मार्क घ्यावे लागतील। तर बघा, आजचा आपण प्राथमिक सिलेबस बघू काय आहे। तर आता सिलेबस जर आपण बघितला तर सिलेबसमध्ये इथं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा, ज्याला की आपण स्टेट सर्व्हिस म्हणतो, तर याच्यामध्येच आपल्या ॲग्रिकल्चरच्या, फॉरेस्ट्रीच्या, फूड सेफ्टी ऑफिसरच्या असतील किंवा अजून जागा असतील त्या सगळ्या एकत्र करून ही एक परीक्षा बनवलेली आहे। ओके, तर आता ही याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये 2 पेपर असणार। अलग लक्षात, 2 पेपर असणार, म्हणजे आपण राज्यसेवेचा सिलेबस बघत आहोत कारण हा सिलेबस आपल्याला त्याच्यासाठी आहे। आता याच्यात 2 पेपर असणार आहे। तर पहिला पेपर जो राहणार आहे तो पहिला पेपर अनिवार्य, ज्याला की आपण GS म्हणतो। अलग लक्षात, तर ह्यो पेपर बघा, ह्यो GS पेपर आहे पहिला, आणि दुसरा जो पेपर आहे तर तो पेपर सेकंड हा अहर्ताकाली आहे, म्हणजे CSAT आपण त्याला काय म्हणतो, CSAT अहर्ताकारी, म्हणजे हा क्वालिफाईंग पेपर आहे। आता पहिला जो पेपर आहे अनिवार्य, याला GSचा आहे, तर याच्यावरच तुमचा फायनल तुम्ही मेन्सला इलिजिबल राहणार की नाही हे ठरणार आहे। कशावर? GSवर, कारण हा क्वालिफाईंग आहे। याच्या आधी जर आपण बघितला तर हा सुद्धा त्याच्यात होता, म्हणजे याचे मार्क्स सेकंड पेपरचेही मार्क्स पकडत होते, पण हा आता क्वालिफाईंग झालेला आहे। म्हणजे तुमचा फोकस हा याच्यावर, म्हणजे तुम्हाला जर मेन्सला क्वालिफाय व्हायचं असेल तर GSवर तुम्हाला फोकस करावा लागेल, कारण हा पेपरचेच मार्क तुमच्या मेन्सला तुम्ही क्वालिफाय का नाही हे ठरवणार आहात। आता बघा, GSचा जर आपण बघितला तर GSला किती प्रश्न राहणार आहेत, तर GSला राहणार आहे तर 100 प्रश्न राहणार आहेत। किती प्रश्न राहणार आहेत तर 100 प्रश्न राहणार आहेत, आणि या 100 प्रश्न वेळ असणार आहे 2 तास। आता इथं काय होते, 2 तास म्हणजे आपल्यासाठी भरपूर वेळ भेटते, आणि या 2 तासामध्ये आपला काय करतो आपण की जे काही आपण 75-80 प्रश्न सॉल्व केलेले असते, अजून आपण ते प्रश्न सॉल्व करत जातात, निगेटिव्हमध्ये जातो, म्हणजे बऱ्याच आहे। मी नंतरच्या व्हिडिओ या स्ट्रॅटेजी जो आपला एक व्हिडिओ राहील त्याच्यात हे सांगणार आहे कसं हँडल करायचं या सगळ्या गोष्टी। ओके, आता याने जो दर्जा दिलेला आहे तर हा पदवीचा दर्जा दिलेला आहे, आणि माध्यम जे दिलेलं आहे तर माध्यम दोन्ही माध्यममध्ये राहील, मराठी आणि इंग्लिशमध्ये राहील, आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप हा आपल्याला माहिती आहे की पेपर। सेकंड पेपर ह्या CSAT आहे, CSAT ह्या 2 तासाचा आहे, इथं मात्र वेळ कमी पडतो आपल्याला। अलग लक्षात, हा 2 तासाचा आहे, आणि याच्यात प्रश्नाची संख्या जी राहणार आहे ती 80 राहणार आहे। ओके, कारण याचा एक प्रश्न 2.5 मार्कासाठी राहणार। आता सगळ्यात प्रथम की याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर हो, याला निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे। पण पेपर सेकंड मधला जो डिसिजन मेकिंगचा पार्ट असते, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग, हा एक असतात, त्याच्यावर जवळपास 6 प्रश्न असतात। तर हे 6 प्रश्न जे असतात त्याच्यात निगेटिव्ह मार्किंग नसते, म्हणजे तुमचं जर ॲक्युरेट एकदम प्रश्न तुम्ही एखादा डिसिजन मेकिंगचा प्रश्न विचारला आणि तुम्ही त्याच्यात 4 ऑप्शन असतात, आणि त्याच्यातला जर तुम्ही जे सुसंगत असतात म्हणजे थोड्याफार फरकाने त्याच्यात चेंज असतात, पण बेस्ट वन जे असते त्याला 2.5 मार्क भेटतात, नंतर त्याला 2 मार्क भेटतात, नंतर 1.5 मार्क भेटतो, म्हणजे 1 मार्क भेटतो, नंतर ह्या अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं मार्क भेटणार। निगेटिव्ह तुमचे तिथं जाणार नाही, फक्त मार्क तुम्हाला कमी होतात, तर तो एक असते, याच्यावरही आपण नंतर बोलू। पण आपल्याला आज बोलायचं आहे तो म्हणजे तुमचा पेपर फर्स्ट आणि GS, आणि याचा सिलेबस आणि आपल्याला याचे रेफरन्स बुक बघायचे येतात। आता हे बघा, लक्षात घ्या, व्हिडिओ आजचा बनवलेला आहे खूप मेहनत घेऊन बनवला आहे, कारण तुम्हाला जे रेफरन्स बुक संदर्भ आपण म्हणू कोणते वापरायचं आहे हे मी ॲक्च्युअली त्याचे फोटोग्राफ तिथं टाकलेले आहेत। त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी, कारण याच्या पाठीमागं काहीच नाही, फक्त मेहनत आहे। अलग लक्षात, त्याच्यामुळं त्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही आणि शेअर करा, आणि नवीन जर असाल अजून तुम्ही आपली व्हिडिओ बघत आहात पण अजून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा। ओके, देन एक गोष्ट इथं मी तुम्हाला विसरलो की हे टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल मी पिन केलेलं आहे। आपले जी कमेंट्स तुम्ही बघता याच्यामध्ये या
टेलिग्राम चॅनलची लिंक मी पिन केलेली आहे, तिथं जाऊन हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. ॲग्री MPSC प्री आणि मेन्ससाठी महत्त्वाचं चॅनल आहे सगळ्यात. ओके, तर आपल्याला बघा इथं 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं की आपल्याला याच्यात निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आपल्याला आहे. नेक्स्ट बघायचा आता जो अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे हा, तर टोटल अभ्यासक्रमामध्ये 7 पॉईंट दिलेले आहेत, म्हणजे 7 विषय दिलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 विषय दिलेले आहेत. ओके, आता मी काय केलेलं आहे, हा प्रत्येक विषय घेऊन त्याचे रेफरन्स बुक सांगितलेले आहेत आणि एकदम म्हणजे सुटसुटीत की तुम्हाला नेमकं कशात करायचं काय करायचं हे आपण याच्यात सांगितलं. आता याच्यात जर सिलेबस बघितला तर पहिला जो आपण टॉपिक घेतला हो राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, आणि याच्यावर प्रश्न किती विचारले आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे. याच्यावर प्रश्न किती आलेले आहेत ते सुद्धा मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कंप्लीट बघायचा आहे. हा आहे म्हणजे याला काय म्हटलेलं आहे, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी. म्हणजे पहिला आपला जो विषय आहे याच्यातला चालू घडामोडी. ओके, सेकंड आहे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशसह. म्हणजे तुम्हाला भारताचा इतिहास, आता भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन हे सुद्धा आहे आणि आधुनिक इतिहास. म्हणजे भारताचा इतिहास 3 कॅटेगरी, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, या 3 मध्ये. आणि याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे ते सुद्धा प्रश्न आलेले आहेत. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा सुद्धा इतिहास करावा लागेल. ओके, नेक्स्ट त्यांनी दिला की महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल आणि महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल. आता बघा आपल्याला इथं काय आहे की इथं महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे, तुम्हाला भारताचा भूगोल करायचा आहे आणि जगाचाही भूगोल करायचा आहे. मग हे भूगोल करताना सगळ्यात महत्त्वाचं कोणता करायचा, तर तिथला प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक, हे 3 भूगोलाचे आपण क्लासिफिकेशन्समध्ये बघू ते काय तर. ओके, नेक्स्ट आहे की 4थ्या नंबरचा जो सब्जेक्ट आहे भारत, महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, त्याच्यानंतर सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न इत्यादी. म्हणजे सरळ सांगायचं आहे तुम्हाला तर हे जे काही प्रश्न राहणार आहेत तर ही आपली राज्यघटना असेल. म्हणजे हा 4था विषय आहे की तुमची राज्यघटना. ओके, 5वा जो विषय दिलेला आहे त्यांनी विषय सब्जेक्ट दिला आहे आर्थिक सामाजिक विकास आणि शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. म्हणजे हा इकॉनॉमिक्स आहे, अलग लक्षात, हा इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये यांनी काही जसं दिलं आहे, दारिद्र्य दिलं, समावेशन्स म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन्स, आर्थिक समावेशन्स काय आहे, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम काय आहेत, म्हणजे तुमच्या ज्या स्कीम वगैरे येतात सामाजिक क्षेत्रासाठी त्या तुम्हाला करावं लागतील. तर हे इकॉनॉमिक्स आहे, याच्यावरही आपण डिटेल बघणार आहोत. 6वा जो विषय दिला आहे पर्यावरण परिस्थितिकी म्हणजे इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, हवामान बदल ज्याला क्लायमेट चेंज म्हणू, यावरील सर्वसाधारण प्रश्न. बघा हा खूप महत्त्वाचा आहे, यावरील सर्वसाधारण प्रश्न. आणि या विषयी विशेष ज्ञानाची काही गरज नाही आहे. म्हणजे हे जे प्रश्न राहतील तर हे कॉमन प्रश्न राहतील जे आपल्याला सॉल्व्ह करता येतील. याला असं स्पेसिफिक नॉलेज असणं गरजेचं आहे नाही. स्पेसिफिक म्हणजे एखाद्या सब्जेक्टचं जसं की तुम्ही त्याच्यात मास्टरी असाल किंवा तुम्ही त्याच्यात ग्रॅज्युएट असणं, असं काही विशेष ज्ञानाची गरज नाही. म्हणजे कॉमन प्रश्न असतील. आणि मी सुद्धा याच्यावर मागचे जेवढे आपले राज्यसेवेचे पेपर झाले, इन्व्हायरमेंट सायन्सवर कसे प्रश्न आले त्याचा अनालिसिस घेऊन व्हिडिओ येत आहे. त्याच्यामुळे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. ओके, आणि खूप छान प्रश्न विचारले आहेत. आणि सगळ्यात एक ॲडव्हान्टेज ॲग्रिकल्चरवाल्यासाठी काय आहे की आपल्याला माहिती आहे, आपल्याला 3rd सेमिस्टरला ESDM नावाचा कोर्स आहे. ESDM 231 हा कोर्स आहे. जवळपास मी 4 वर्ष तो कोर्स मी शिकवत आहे ESDM. तर तो जो काही कोर्स आहे म्हणजे पर्यावरण, इन्व्हायरमेंटल स्टडीज अँड डिझास्टर मॅनेजमेंट, तर हा जो कोर्स आहे ना, तर या कोर्स ज्यांनी व्यवस्थित ग्रॅज्युएशन्समध्ये केलेला आहे त्याला तर मी सांगतो की गरजच नाही की त्यानं हे म्हणजे इन्व्हायरमेंट वाचणं, अलग लक्षात. कारण बेसिक मागच्या 2 वर्षाचे तुम्ही प्रश्न बघा एकदम बेसिक आहे, मी याच्यावर घेऊन येत आहे, अलग लक्षात. तर ते हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या मुलांनी केलेले आहे तर त्यांना मी हे केलं ना. आमचे ज्यावेळेस क्लास होता तर मी ऑलरेडी त्या स्टुडंटला ते प्रश्नसुद्धा सांगत असतो की बा हे या परीक्षेला प्रश्न विचारलेले होते, अलग लक्षात. त्याच्यानंतर 7वा आहे सामान्य ज्ञान, आणि हा खूप महत्त्वाचा आहे. आता याच्यात सामान्य ज्ञान, याच्यात सामान्य ज्ञानामध्ये यांनी 4 गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत. म्हणजे सामान्य विज्ञान म्हणू आपण, म्हणजे सायन्स. याच्यात तुम्हाला बायोलॉजी, त्याच्यानंतर केमिस्ट्री, त्याच्यानंतर फिजिक्स आणि त्याच्यानंतर हेल्थ,
असे 4 घटक आपल्याला करायचे आहेत. आणि विज्ञानामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर 5 ते 6 प्रश्न तुम्हाला ॲग्रिकल्चरची निगडीत सापडतील. 5 ते 6 प्रश्न. पर्यावरणात सुद्धा तुम्हाला आपले ॲग्रिकल्चरशी निगडीत प्रश्न येतात. आणि भूगोलामध्ये सुद्धा काय आहे तुम्हाला 3-4 प्रश्न येतात, जे जसं सॉईल झालं, इरोजन झालं, आलं लक्षात. अशा पद्धतीचे 3-4 प्रश्न तरी भूगोलामध्ये येतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं ऑन एन ॲव्हरेज ॲग्रिकल्चर बिंग ॲज ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट तुम्हाला 10-12 प्रश्नाचा 100% फरक पडतो. कारण तुम्ही जर बघितलं तर सायन्स जे आहे त्याच्यात बायोलॉजीचा तुम्ही मागचे प्रश्न जर बघितले तर सेलचा कोणी शोध लावला आहे, तर हे आपल्याला बेसिक आहे. आपल्याला सेल हे चॅप्टर तुम्हाला बॉट 121ला आहे, पुन्हा जेनेटिक्समध्ये आहे. तर हे तुम्ही सगळे शिकलेले आहेत, जसं वेगवेगळ्या याच्यात आपल्या विषयामध्ये बॉटनीच्या. तर त्याच्यामुळे हे बेसिक 10-12 प्रश्न असणार आहेत, जे ज्यांचं फाउंडेशन चांगलं आहे त्यांना 100% ते येणार. ओके, आता आपण जास्त वेळ न घेता आपण इथं सुरुवात करत आहोत. तर पहिला टॉपिक आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडीमध्ये आपल्याला बघा, हा जो टॉपिक आहे तर याला आपण नाव दिलेलं आहे चालू घडामोडी. हे इथं दिलेलंच आहे चालू घडामोडी. तर याच्यामध्ये कोणत्या येतं, राज्य येतं, राष्ट्रीय येतं आणि आंतरराष्ट्रीय. पेपर हा आपल्याला माहिती आहे की हा म्हणजे राज्यसेवा असल्यामुळं याच्यात आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीचाही समावेश असतो. पण सगळ्यात पहिले तुम्हाला हे करण्याच्या आधी, म्हणजे हे स्टार्टिंग करण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सगळ्यात प्रथम मागचे कमीत कमी 5 वर्षाचे जे पेपर्स आहेत आयोगाचे, जे पूर्वपरीक्षाचे झालेले आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. किंवा मग एखादं मार्केटमधलं जे पुस्तक आहे तर त्या पुस्तकामध्ये विथ स्पष्टीकरण पुस्तक आलेले आहेत, जसं सिम्प्लिफाईडचं पुस्तक आहे, अजून वेगवेगळे अकॅडमीचे पुस्तकं आहेत ज्यांनी ते स्पष्टीकरणासह पुस्तकं आणलेले आहेत. तर ते तुम्ही आधी वापरा, नाही तर क्वेश्चन्स पेपर तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे चालू नका करू, ब्लाइंडली चालू नका करू. आणि ज्याने ऑलरेडी ह्या दिलेले आहेत, ज्यांना माहिती आहे, तरी सुद्धा आपला आरसा का आहे तर आरसा आपला हे मागचे क्वेश्चन्स पेपर तुम्हाला प्रीचे बघायचे. म्हणजे एखादा तुम्ही विषय चालू करत आहात, फॉर एक्झाम्पल आता चालू घडामोडी तुम्ही वाचायचा आहे तुम्हाला, तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला लक्षात घ्या की मागच्या 3 ते 4 वर्षात काय ट्रेंड आहे, अलग लक्षात काय ट्रेंड आहे प्रश्न विचारण्याचा, तो ट्रेंड तुम्हाला समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतरच हे चालू करायचं. म्हणजे एखादी घटना तुम्ही वाचवत असाल किंवा खूप मोठं ते चालू घडामोडीचं इयर बुक असतात, हे असतात, तर नेमकं याच्यातलं काय सोडायचं आणि काय इम्पॉर्टन्स आहेत हे आपल्याला तेव्हाच कळत. तर बघा, चालू घडामोडी ज्या आहेत तर चालू घडामोडी आपल्याला माहिती आहे परीक्षा आपली 1 डिसेंबरमध्ये होणार आहे. पण आपल्याला 1 डिसेंबरपर्यंतच्या चालू घडामोडी करावं लागतील का? नाही, कारण आयोगानं ऑलरेडी पेपर हे छापलेले आहेत, त्यांच्याकडे प्रिंटिंग झालेले आहेत हे पेपर. त्याच्यामुळं आपल्याला जानेवारी 2023 इथून तर आपल्याला एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला करायच्या आहेत. आणि जानेवारीमधलेही जे काही तुम्हाला महत्त्वाचे आपण जे म्हणू तर जुलै, हा जो काही जुलै आहे तर जुलै ते जानेवारी 2024 इथंपर्यंतचे थोडं फोकसिंग राहू द्या. याच्यातल्या बऱ्याचशा तुम्हाला प्रश्न राहतील चालू घडामोडीचे. ओके, मग याच्यासाठी काय वापरायचं आहे तर याच्यासाठी मार्केटमध्ये भरपूर बुक्स आहेत, पण मला जे बेस्ट वाटतात ते मी तुम्हाला इथं सांगत आहे. तर ते म्हणजे सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं मागचं एक इयर बुक घ्या, 2024चं इयर बुक, आणि त्याच्यानंतर हे ज्याचे अंक येतात तर हे वाचा. आणि चालू घडामोडीला रेग्युलर ठेवा, म्हणजे 1-1, 2-2 टॉपिक रोज 2-2 तास अशा पद्धतीनं करायचा. यशाची परिक्रमा आहे हे सुद्धा करू शकता. दोन्हीपैकी एक करायचं आहे, दोन्ही नाही, अलग लक्षात. किंवा म्हणत आहे मी दोन्हीपैकी तुम्हाला एकच करायचं आहे. हे मंथली मॅगझिन आहे, यांचं सुद्धा एक वार्षिकी येते, तर याच्यात सुद्धा तुम्ही हे करू शकता. आणि काही प्रश्न जसे असतील तर चालू घडामोडीचा टच जसं इकॉनॉमिक्सला असतो, चालू घडामोडीचा टच तुमच्या पर्यावरणाला असतो, अलग लक्षात. त्याच्यामुळं चालू घडामोडी चांगल्या करावं लागतील आपल्याला. तर हे करंट अफेअर झालं, तुम्हाला हे बुक लिस्ट तुम्हाला समजली असेल. ओके, आता याच्यावर प्रश्न किती विचारतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार. चालू घडामोडीवर 15 प्रश्न 2021ला 15 प्रश्न होते आणि 2023ला सुद्धा चालू घडामोडीवर 16 प्रश्न होते. म्हणजे 15, 16, 14 अशी एक रेंज लक्षात घ्या की 14, 15, 16 असे प्रश्न चालू घडामोडीला असतात, म्हणजे विचारतात. म्हणजे एवढा आपल्याला इथं प्रश्न विचारतात. नेक्स्ट महत्त्वाचा आहे तो म्हणजे इतिहास. आता इतिहासामध्ये मी सांगितलं की भारताचा इतिहास आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे. आता भारताचा जो इतिहास आहे तर या भारताच्या इतिहासामध्ये प्राचीन इतिहास आहे, त्याच्यानंतर मध्ययुगीन इतिहास आहे आणि आधुनिक इतिहास आहे. तर तुम्ही जर याच्या आधीचा जर विचार करसाल, याच्या आधीचा म्हणजे जर तुम्ही बघितलं, जर याच्या 2017, 18, 19चं जर तुम्ही बघितले तर थोडे प्राचीनचे प्रश्न, मध्ययुगीनचे प्रश्न होते. पण आता तुम्ही जर लेटेस्टमध्ये बघसाल तर 2023 जर तुम्ही घेतलं तर 2023ला फक्त प्राचीन आणि मध्ययुगीनवर 3च प्रश्न होते. किती प्रश्न होते? 3. आणि 2021ला जर बघितलं तर जवळपास 7 ते 8 प्रश्न होते. किती होते?
7 ते 8 प्रश्न होते. म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का मित्रांनो की हे फ्लक्च्युएशन्स आहे, असं फिक्स नाही आहे. अलग लक्षात. त्याच्यामुळं हे प्राचीन आणि मध्ययुगीन जे आहेत, आता मागचे प्रश्न विथ एक्सप्लेनेशन्स वाले ते वाचा, किंवा मग स्टेट बोर्डाचे जे पुस्तकं आहेत प्राचीन आणि मध्ययुगीन, किंवा NCERTचे बेसिक जे पुस्तकं आहेत प्राचीन आणि मध्ययुगीनचे, फक्त तुम्ही तेवढे करायचे आहे, तेवढे एकदा वाचून काढले. कारण काय सांगा, यावर्षी जर त्यांनी अजून 6-7 प्रश्न जर प्राचीन आणि मध्ययुगीनवर जर विचारले तर, किंवा जर यावर्षी अजून त्यांनी 3-4 प्रश्न विचारू शकतात, पण ते प्रश्न विचारणार. अलग लक्षात. ते डिपेंड आहे, पण ते वाचावंच लागेल, सोडायचं आपल्याला, स्किप नाही करता येणार तो. पण एकदा तरी त्याला वाचा. आणि मागचे वाचण्यापेक्षाही मी काय म्हणतो की मागचे जे प्रश्न विचारले येतं आणि विथ त्याचं एक्सप्लेनेशन जे दिले ते बघून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राच्या इतिहासासाठी मी इथं सांगत आहे की आधुनिक भारताचा जर आपण इतिहास बघला तर ग्रोवरचा आहे, पण ग्रोवरचं खूप मोठं बुक आहे. तुम्हाला हे जे बुक्स आहेत या बुकच्या नोट्स तुम्हाला या पुस्तकामध्ये सापडतील. समाधान महाजन सरांचं बुक्स आहे आधुनिक भारताचा इतिहास, तर हे बुक्स वाचलं तर चांगलं. म्हणजे या बुकच्या नोट्स तुम्हाला याच्यात सापडतील असंच म्हणणं आलं मी. समाधान महाजन सर यांचं बुक्स आहे, ते यांनी स्वतः लिहिलेलं बुक्स आहेत. सरांचे लेक्चरसुद्धा आम्ही केलेले आहेत, छान सरांना हे केलेले आहेत, सहाय्यक आयुक्त म्हणून आहेत सर. आणि जर महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्राचा इतिहास जे 11वीचं जुनं पुस्तक आहे, किंवा सध्या 8वीचं एक नवीन पुस्तक आहे, 8वीचं आणि इकडे 11वीचा आपला इतिहास आहे. तर हे जर नसेल तर याची PDF वगैरे भेटली तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मी शेअर करतो, तर तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तर आधुनिक भारताचा इतिहास हे तुम्ही करू शकता. आणि इथं वेळ थोडा कमी आहे आपल्याला, त्याच्यामुळे ग्रोवरचं जे आहे तर हे बेस्ट बुक आहे, पण वेळ कमी आहे. पण याच्यातही तुम्हाला याच्यानुसार आपल्याला प्रश्न विचारले त्यानुसार याच्यातले मोजके टॉपिक तुम्ही करायचे आहेत याच्यातसुद्धा. ओके. महाराष्ट्रावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत, कधी कधी 4 प्रश्न विचारले, कधी कधी 5 प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत याच्यामध्ये. त्याच्यामुळे महाराष्ट्राचाही करायचं. महाराष्ट्राचा एवढं चांगला म्हणजे एकदम काय रीड बिटवीन द लाईन असा जर महाराष्ट्राचा इतिहास तुम्ही वाचला 11वीच्या पुस्तकातून तर कव्हर होईल. आता गाठाळ सरांचंही बुक्स आहे त्याच्यामध्ये, पण मग तसे तर रेफरन्स बुक भरपूर आहेत जे आपण सांगू शकतो तुम्हाला. अजून याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू शकतो रेफरन्स बुक. पण नेमकं काय करायचं, कारण वेळ कमी आहे हो, वेळ आपल्याकडे 2च महिने आहे, तुम्हाला रिव्हिजन सुद्धा करायची. त्याच्यामुळं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे शॉर्टमध्ये. तिसरा जो दिलेला आहे तर तिसरा आपला विषय आहे महाराष्ट्र, भारत आणि जग याचा भूगोल. म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. तर याच्यात महाराष्ट्र भागाचा भारत आणि जगाचा जो भूगोल आहे तो प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल आहे. तर याच्यावर सॉरी 1 मिनिट लक्षात घ्या की याच्यावर किती प्रश्न विचारले येतं आपल्याला बघायचं आहे. तर कशावर, इतिहासावर. तर इतिहासावर 2023ला म्हणजे लेटेस्ट याच्यावर प्रश्नाची संख्या विचारली होती ते 15 प्रश्न होते. 2021ला सुद्धा जे विचारले होते जवळपास 15 प्रश्न याच्यामध्ये होते, हे आपण बघितलं आहे. नंतर भूगोल जिओग्राफीमध्ये जर तुम्ही बघितलं तर जिओग्राफीचे याच्यामध्ये जो जगाचा विचारलेला आहे आणि भारताचा, तर जगाचा आणि भारताचा प्राकृतिक जिओग्राफीवर बरेचसे प्रश्न आलेले आहेत, अलग लक्षात. त्याच्यानंतर आर्थिक भूगोल आणि हे आर्थिक भूगोलवरचे प्रश्न थोडे ॲग्रिकल्चरशी निगडीत असतात, तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तर बघा, तर याच्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा आहे तुम्हाला स्टेट बोर्डचे जे काही 5वी ते 11वी पर्यंतचं बेसिक बुक्स आहेत ते वाचायचे आहेत, ते बेसिक वाचायचेच आहेत आपल्याला. ओके. त्याच्यानंतर जर वेळ असेल तर NCERTचे बेसिक बुक जिओग्राफीचे, विशेषतः 11वी त्याचं जे 11वीचं बुक आहे NCERTचं ते बेसिक तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्हाला इथं 2 पुस्तकं आहेत, एक दीपस्तंभचं पुस्तक आहे आणि एक सौदी सरांचं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकं बेस्ट आहे, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते कोणतं एक करा तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलसाठी. भारताचा जगाचा जे भूगोल आहे, पर्यावरणीय भूगोल म्हणून, हे तुम्हाला सौदी सरांचं करायचं आहे. कोणाचं करायचं आहे, सौदी सरांचा वाचायचं आहे. आता हे एक अजून आहे माजिद हुसेन सरांचा, पण ते UPSC वगैरे जे प्रिपरेशन्स करतात तर ते भूगोल वापरतात. तर त्याच्यामुळे तुम्ही बेसिक पहिले करायचे आहेत, म्हणजे बेसिक म्हणजे 5वी ते 11वी पर्यंत किंवा 6वी पासून 11वी पर्यंतचे बेसिक पुस्तकं वापरायचे. कारण काय काय एवढे बेसिक पृथ्वी कशी म्हणजे तिचा परिभ्रमण किंवा परिवलन काला कसा आहे, म्हणजे कोणत्या डायरेक्शन दिशेने ती फिरते, असे साधे 6वीतले प्रश्न कधी कधी त्यांनी विचारलेले आहेत. त्याच्यामुळे बेसिक आपल्याला भूगोलचे पुस्तकं करायचे. देन आफ्टर भूगोल याचे असते किंवा NCERTचे असतील ते पुस्तकं करायचे. आणि त्याच्यानंतर मग इकडं मी हे जे खाली तुम्हाला सांगितलेले आहेत, सौदी सरांचं असेल, इकडं दीपस्तंभाचा असेल, अलग लक्षात. हे माजिद हुसेन सरांचं एक आहे, पण काही हे गरज नाही. तुम्ही ज्यावेळेस मेन्स वगैरे ला जासाल आणि ते जनरल मेन्स म्हणजे आपण जनरल डेप्युटी कलेक्टर असेल या पदासाठी ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते आपल्याला करायचं आहे. पण आपल्याला इथं जास्त डिटेल जायचं नाही. त्याच्यावर किती प्रश्न विचारले येतं, तर याच्यावर 2023ला याच्यावर प्रश्न विचारले होते, 16 प्रश्न होते भूगोलवर.
अलग लक्षात. आता मी हे नवीन स्ट्रॅटेजी ज्यावेळेस व्हिडिओ बनवेल त्याच्यावेळेस अजून तुम्हाला सांगेल की महाराष्ट्रावर किती, भारताच्या भूगोलावर किती, जगाच्या भूगोलावर किती. 2021ची जर आपण गोष्ट केली की 2021ला भूगोलावर 13 प्रश्न होते बघा. 2021ला 13 प्रश्न होते. म्हणजे फ्लक्च्युएशन्स आहेत, 15, 13 असे राहू शकतात. नेक्स्ट आहे ते म्हणजे चौथा विषय याच्यातला राज्यघटना. म्हणजे याच्यामध्ये त्याने दिलं की भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र, प्रशासन, संविधान, राजकीय प्रणाली, पंचायत राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्काविषयक प्रश्न वगैरे वगैरे. तर हा टॉपिक सुद्धा तुम्हाला करंटशी निगडीत जे आहेत तर करंटशी निगडीत त्याला अटॅच द्यावा लागेल आपल्याला. कारण करंटचे प्रश्न ज्या पॉलिटीसोबत आपल्याला काय करावं लागेल, टच करावं लागतील ते. अलग लक्षात. म्हणजे त्याचा संबंध जोडावा लागेल. कारण करंटमध्ये आणि सध्या ज्या गोष्टी आहेत ज्या करंटमध्ये जिथं जिथं सर्वोच्च न्यायालय असेल किंवा शासनाच्या असतील, काही विधेयक असतील, या असतील, तर ते सगळं आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी 11चं एक राज्यशास्त्र आहे. हे केलं तरी चालते किंवा नाही केलं तरी चालते. डायरेक्ट तुम्ही हे बुक घ्यायचं, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन, रंजन कोळंबे सरांचा बेस्ट बुक आहे. हे नसल किंवा तुम्ही जर पॉलिटीचं यम लक्ष्मीकांतचं सुद्धा बुक आहे तेही वापरू शकता तुम्ही. अलग लक्षात. हे पण एकच बेस्ट बुक्स राहील, हे एकच वाचायचं. हे नाही वाचलं तरी चालतं, पण वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता. हे 11वीचं बेसिक, नाहीतर डायरेक्ट इथूनही सुरुवात करू शकता. पण तसं मी सांगितलंय तुम्हाला की तुम्हाला हे चालू करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागचे प्रश्न बघायचे आहेत, त्यानंतर आपल्याला चालू करायचे आहेत. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल आता राष्ट्रपतीवर प्रश्न विचारलेला असेल, कुठं पंतप्रधानावर प्रश्न विचारला असेल, अलग संसदेवर बरेच प्रश्न आलेले आहेत, तर ते प्रश्न वाचा आणि त्याच्यानंतर ते चॅप्टर चालू करा. किंवा तुमच्याकडे 4 ते 5 विषयाचे 4 ते 5 वर्षाचे क्वेश्चन्स पेपर आहेत, मग तुम्हाला पॉलिटी चालू करायचं आहे, पहिले त्या 4 ते 5 विषयाचे प्रश्न पॉलिटीचे सगळे वाचायचे आणि मग ते चालू करायचे तुम्हाला. ओके. म्हणजे तुम्हाला बरेचसे कन्सेप्ट तुमचे तिथं क्लिअर होऊन जातील, प्रश्न कसे येतील, काय येतील. दुसरी गोष्ट की याच्यासाठी सब्जेक्ट वाईज प्लस तुमची कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट सिरीज सुद्धा मी आपल्या सदारी ॲग्री प्लॅटफॉर्मला लवकरच घेऊन येत आहे. म्हणजे तुमचा एखादा सब्जेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली विथ एक्सप्लेनेशन सॉल्व्ह येणार आहे. ती टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली तर तुम्हाला कळून जाईल किंवा आपल्याला किती मार्क्स आहेत किंवा आपण किती पाण्यामध्ये आहे त्यात ते आपल्याला कळेल. ओके. तर याच्यावर किती प्रश्न विचारलेले होते हे तुम्हाला बघायचं की राज्यघटनेवर 2021ला 16 प्रश्न होते. किती होते? 16. पण तुम्ही 2023ला जर राज्यघटनेवर प्रश्न पाहिले तर ते होते जवळपास 14 प्रश्न होते. किती होते? 14 प्रश्न होते. तर इथं मुलांचा जो स्कोअर असते, चांगला स्कोअर असते. 16-14 पैकी 12 जर 14 पैकी 12 प्रश्न घेणारे सुद्धा स्टुडंट आहेत, 16 पैकी 13 प्रश्न घेणारे सुद्धा स्टुडंट आहेत. अलग लक्षात. व्यवस्थित केलं तर इथं मार्क येतात, पॉलिटीला मार्क जात नाहीत. त्याच्यानंतरचा आहे 5वा जो आपला विषय आहे तो हे इकॉनॉमिक्स. जसं की आर्थिक सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम वगैरे वगैरे. आता याला जे आपण करायचं आहे तर याच्यावर जे प्रश्न आपण बघितले तर 2023ला जे प्रश्न विचारले होते अर्थशास्त्रावर तर ते होते 14 प्रश्न विचारले होते. 2021ला जे प्रश्न विचारले होते तर जवळपास 15 प्रश्न होते आणि 2022ला सुद्धा 14 ते 15 प्रश्न याच्यावर होते. म्हणजे आपल्याला ते याचं वेटेज समजावं लागेल. पण याच्यामध्ये जो सामाजिक क्षेत्रातील उपक्रम आहेत म्हणजे याच्यावर जशा फायनान्शियल इन्क्लुजनच्या काही स्कीम असतील, म्हणजे याच्यात तुम्हाला काय करावं लागतील की दारिद्र्य निर्मूलनासाठी काही स्कीम असतील शासनाच्या, केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या असतील, ह्या व्यवस्थित करावं लागतील. म्हणजे याच्यावर तुम्हाला 3-4 प्रश्न, 4 ते 5 प्रश्न तर हे तुमच्या स्कीमवरच राहतात याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय आहे तर इकॉनॉमिक्समध्ये बघा तुम्ही देशले सरांचं हे बुक आहे पार्ट 2, इम्पॉर्टंट पुस्तक आहे पार्ट 2. तर याचं सगळंच नाही करायचं आहे तुम्हाला. जसं आता इथं सामाजिक क्षेत्रातील उपक्रम केलेले विचारले, मग त्याच्याशी निगडीत ज्या स्कीम असतील किंवा शाश्वत विकासाचे जे आपले शाश्वत अजेंडा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. प्लस सरांचंच एक अजून बुक्स आहे पार्ट 1 अर्थशास्त्र, ते सुद्धा करू शकता. किंवा मग रंजन कोळंबे सरांचं बुक्स आहे, याच्यातले जे काही आपल्याला याच्यात टॉपिक दिलेले आहेत किंवा जे प्रश्न विचारलेले आहेत तर ते आपल्याला करता येतील. मी डिटेल घेईल याच्यावर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ माझा येणार आहे. अलग लक्षात. कारण या व्हिडिओमध्येच तुम्हाला काही सगळं सांगणार नाही आहे कारण की मोठा व्हिडिओ होईल. फक्त आज आपण इथं हे बुक्स आणि तुम्हाला क्वेश्चन्स आणि सिलेबस डिस्कस करत आहोत. ओके. तर हे तुम्हाला इथे करायचं आहे. नेक्स्ट जो राहील तो म्हणजे पर्यावरण. खूप आवडीचा आणि आउट ऑफ मार्क येणारा सब्जेक्ट आहे. जर विशेषतः BSc ॲग्रिकल्चरवाल्यांना इथं काय लीड भेटते. अलग लक्षात. BSc ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे असतं त्यांना लीड भेटते इथं. तर बघा याच्या 2023 मध्ये जे प्रश्न आले होते तर फक्त 5 प्रश्न आले होते पर्यावरणावर आणि 2021 मध्ये जे विचारले होते तर 7 प्रश्न होते आणि इथं 7 पैकी 7ही मार्क तुम्हाला भेटू शकतात. म्हणजे 7 पैकी 7ही प्रश्न बरोबर येऊ शकतात तुमचे. म्हणजे 7 दूनी 14 मार्क तुम्हाला इथं भेटू शकतात. असे सिंपल प्रश्न होते त्याच्यावर.
मी याच्यावर अनालिसिसचा व्हिडिओ घेऊन येत आहे. ओके, तर पर्यावरण परिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदल यावरील सर्वसाधारण प्रश्न, याला विषय म्हणजे सब्जेक्ट विशेष तज्ञाची गरज नाही आहे. अलग लक्षात. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, पहिला 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्डाचे पुस्तक येतं. हे मी आपलं जे ॲप आहे सदार ॲग्री प्लॅटफॉर्म, या ॲपला ह्या PDF टाकलेल्या आहेत, तिथून फ्रीमध्ये डाउनलोड करायचे आहेत. तुम्हाला कोणतेही चार्जेस नाही येतं. फ्रीमध्ये त्या PDF डाउनलोड करा आणि हे पुस्तकं वाचा. तिथं जर नसतील तुम्हाला येत तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथं दिले. त्याच्यानंतर हे तुषार घोरपडे सरांचं बुक आहे, हे एकदा ओव्हरऑल तुम्ही वाचून काढा. हे वाचता वेळेस काय करायचं, एखादं 2-2, 3-3 याचे जे चॅप्टर दिलेले ते वाचायचं. वन टाइम घेऊन वाचू नका. म्हणजे सोबत एका दिवसाला तुम्ही 2 ते 3 विषय सायमल्टेनियसली तुम्हाला चालू द्यायचे आहेत आणि सोबत CSATचाही पॅसेज सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, कारण तो क्वालिफाईंग आहे, पण तो क्वालिफाय जर नाही झालो आपण तर आपण इकडं तुम्हाला जर 70 प्रश्न आले 100 पैकी बरोबर तरीही तुम्ही इलिजिबल होणार नाही. त्याच्यामुळे तिकडे क्वालिफाय होणे गरजेचं आहे. लास्ट जे आहे ते म्हणजे सामान्य विज्ञान सायन्स आहे. तर याच्यासाठी स्टेट बोर्डचे सायन्सचे पुस्तकं जे की मी तुम्हाला म्हणेल 8वी ते 12वी पर्यंतचे. आणि सध्या जे बघत आहोत आपण तर ते 11वी आणि 12वीचे प्रश्नावर थोडा त्यांचा वाढत आहे, कल वाढत आहे. तर याच्यासाठी बेसिक पुस्तकं तुम्हाला करायची आहेत. त्याच्यानंतर एक लुसंड सामान्य विज्ञान, हे मराठीत आलेलं आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे पुस्तक मराठीत आलेलं आहे. किंवा सामान्य विज्ञान म्हणून सचिन भस्के सरांचं एक बुक आहे. तर हे बुक का असं वेगळं काय नाही आहे, हे स्टेट बोर्डचे जे तुमचे बेसिक पुस्तक आहेत ना त्याच्यातलंच नोट्स टाईप या पुस्तकामध्ये आहेत. पण हे थोडं ॲडव्हान्स आहे. कोणतं, सामान्य विज्ञान. त्याचं इंग्लिशमधून सुद्धा आहे बरं. इंग्लिशमध्ये ज्याला करायचं असेल तर इंग्लिशमधून सुद्धा आहे सामान्य विज्ञान. तर तुम्ही याच्यापैकी एक कोणतंही पुस्तक वापरू शकता. प्लस तुम्हाला स्टेट बोर्डचं करायचं आहे. आणि याचे प्रश्न विचारण्याची संख्या जी आहे ते 20+ राहिलेली आहे आतापर्यंत. किती? 20+. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल सगळ्यात जास्त जर प्रश्न कशाला असतात तर ते असतात तुमचे सामान्य विज्ञान जे सायन्स आहेत याला सगळ्यात जास्त प्रश्न असतात. त्याच्यामुळं काय करायचं आहे आपल्याला की या टॉपिकला कसं कव्हर करता येईल ते सुद्धा बघायचं आहे. तर याच्यानंतरचा जो विषय आहे तो म्हणजे CSAT. हा क्वालिफाईंग आहे. तुम्हाला 33% मार्क याच्यात घ्यावं लागतील. तुम्हाला किती? 33% मार्क्स तुम्हाला घ्यावं लागतील, गुण तुम्हाला घ्यावं लागतील, तेव्हा तुम्ही क्वालिफाय होता. आकलन म्हणजे पॅसेज असतात तर थोडे डायरेक्ट नसतात. डायरेक्ट फक्त एक पॅसेज असतो की ॲज इट इज डायरेक्ट असतो. तर 5-5 प्रश्न, कुठं 4 प्रश्न एका पॅसेजला विचारलेले असतात त्यांनी. आकलनाचे मॅक्झिमम्स असतात. फक्त एक पॅसेज देतात जो मराठीचा असतो. मराठीचा म्हणजे तो डायरेक्ट पॅसेज म्हणतो आपण त्याला. म्हणजे तुम्ही वाचला की डायरेक्ट त्याचं उत्तर देऊ शकता. पण आकलनावाले थोडे तुम्हाला रोजचा एखादा लोकसत्ता सारखा न्यूजपेपर वगैरे जो असेल किंवा तुमचा महाराष्ट्र टाइम्स असेल याच्यातले जे हे आहेत काय संपादकीय पेज आहे ते वाचा. त्याने सुद्धा तुमचं आकलन व्यवस्थित होईल. संवाद कौशल्य व आंतर व्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक क्षमता. आता याच्यावर काही मी जास्त डिस्कस करणार नाही. हे 10वी-12वी स्तरावर राहील. मराठी आणि इंग्रजी आकलन कौशल्य 10वी आणि 12वी स्तरावर राहील. याच्यावर काही जास्त हे करणार नाही. पण मी कारण आपल्याकडे वेळ सुद्धा आता कमी आहे तर फक्त 33% आपल्याला क्वालिफाईंग आहे. तुम्ही चांगलं पॅसेजही सॉल्व्ह केले कारण इथं वेळ कमी पडतो. तर चांगले पॅसेजही सॉल्व्ह केले, डिसिजन मेकिंगचाही प्रश्न सॉल्व्ह केले तरी तुम्हाला तेवढा स्कोर येऊन जातो. ओके, तर हे ऑल अबाउट झालेलं आहे आपलं आजचा जो टॉपिक होता सिलेबस. बऱ्याच मुलांचे कॉल आले तसं की बा याचा सिलेबस आणि कोणते पुस्तकं म्हणजे आपलं संदर्भ कोणते वापरायचे त्यावर आजचा हा व्हिडिओ आहे. तर नक्की आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा. याच्यासाठी खूप मेहनत लागते तर ती लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. लवकरच तुम्ही नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला जॉईन करून घ्या. बेल नोटिफिकेशन ऑन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण त्याच्यावर मी नोट्स वगैरे अपडेट्स देत राहतो. काही मटेरियल्स असलं ते सुद्धा शेअर करत राहतो. ओके, तर आपण नेक्स्ट व्हिडिओ आता नेक्स्ट आपला राहील तुमची स्ट्रॅटेजी काय असायला हवी याबद्दल. तर आज आपण इथं थांबू. धन्यवाद. सगळ्या जणांनी हा व्हिडिओ बघितला त्याच्यामुळे सगळ्यांचे तुमच्या धन्यवाद.